Good morning, everybody. It's our second screen recording period. Last period, we see what is the pressure exerted by liquid column on the bottom of or on the liquid inside the container, and that formula is here. I write here formula P is equal to H rho G. ज्यामध्ये प्रेशर डिपेंड आहे हाईट एच रो डेन्सिटी आणि जी एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हाईट कोणाची आहे? जे लिक्विड कॉलम आपण गृहीत धरलं होतं कंटेनरमध्ये त्याची हाईट आहे, त्या लिक्विडची डेन्सिटी रो आहे. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणचं जे प्रेशर आहे इट इज नॉट डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ द दॅट सिलेंडर. जे काय आपण सिलेंड्रिकल कॉलम घेतलं होतं त्याच्या एरियावर, त्याच्या अमाऊंटवर प्रेशर डिपेंड नाही आहे. हे प्रेशर डिपेंड आहे फक्त त्या लिक्विड कॉलमची हाईट आणि त्या लिक्विडची डेन्सिटी. यानंतर व्हॉट इज द नेक्स्ट पिरियड? जो टुडेज पिरियड इज अबाउट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आज आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाहायचं आहे. त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये पहिला पॉईंट डेफिनेशन आहे. पण डेफिनेशनच्या बिफोर इंट्रोडक्शन द गॅसियस एनव्हलप स्पेलिंग क्लिअर करा. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेटली ज्या नोट्स लिहून घेतल्यात त्या नोट्स समोर ठेवायच्यात आणि त्यामध्ये जे काही तुमच्या मिस्टेक्स आहेत, ज्यांनी नोट्स लिहिल्यात त्या थोड्याफार मिस्टेक झाल्या आहेत. कारण मी लिहून नोट्स दिल्या आहेत त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतं कारण याआधी झालेलं नाही तुमचं. तर याच्यामधला जो फर्स्ट पॉईंट आहे द गॅसियस एनव्हलप. एनव्हलप का मतलब कवरिंग. द गॅसियस एनव्हलप सराउंडिंग द अर्थ इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय बघूया. आपल्या अर्थच्या भोवती डिफरंट गॅसचं मिक्सचर आहे आणि त्या गॅसच्या मिक्सचरचा जो थर आहे त्या थराला, त्या लेअरला काय म्हणायचं? त्या एनव्हलपला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सॉरी, इट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर. मग हा जो गॅसचा लेअर आहे त्या गॅसच्या लेअरकडं काहीतरी पार्टिकल्स आहेत. बिकॉज गॅस इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. मग त्यांना काहीतरी मास आहे, वेट आहे. मग ते जे काय ॲटमॉस्फिअरचं वेट आहे ते वेट आपल्या अर्थवर ॲक्ट होतं. मग त्या वेटमुळं जे प्रेशर एक्झर्ट होतं त्याला आम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट? द प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर. हे जे काय गॅसेसचा एनव्हलप आहे त्या गॅसेसच्या एनव्हलपला आम्ही ॲटमॉस्फिअर म्हटलं. आणि ॲटमॉस्फिअरकडे काहीतरी वेट आहे. मग त्या वेटमुळं जे प्रेशर एक्झर्ट होतं अर्थ सरफेसवर त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. So what is the definition? The pressure exerted by atmosphere due to its weight on the surface of earth. अर्थच्या सरफेसवर ॲटमॉस्फिअरच्या वेटमुळं जे प्रेशर एक्झर्ट होईल त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट? Thus atmospheric pressure at any point is the weight of air column. is the weight आहे, हाईट नाही, द वेट शब्द आहे. इज द वेट ऑफ एअर कॉलम ऑफ युनिट क्रॉस सेक्शन एरिया. कोणाचं वेट? एअर कॉलमचं. कोणत्या एअर कॉलमचं? युनिट क्रॉस सेक्शन एरियाच्या एअर कॉलमचं वेट. जिथून तुमचं ॲटमॉस्फिअर स्टार्ट झालं दॅट हाईटपासनं ते अर्थच्या सरफेसपर्यंत युनिट क्रॉस सेक्शन एरियाच्या एअर कॉलमचं जेवढं वेट असेल ते जे वेट आहे it is nothing but the pressure, atmospheric pressure, starting from that point and extending to the top of the atmosphere. Atmosphere जिथून स्टार्ट झालं तिथून ते अर्थच्या सरफेस पर्यंत युनिट क्रॉस सेक्शन एरियाच्या एअर कॉलमचं वेट म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ॲट द सरफेस ऑफ अर्थ. आताची जी हाईट असते, नीट लक्ष द्या मित्रांनो. दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सरफेस ऑफ अर्थ दॅट इज ॲट सी लेवल. हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजतो ते सी लेवलचं असतं. ते हाईट शब्द काढून टाका. दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ॲट द सरफेस ऑफ अर्थ म्हणजे अर्थच्या सरफेसवरचं असतं. तर आम्ही सी लेवल म्हणतो. त्याकडे हाईट 0 असते. कारण आपण सरफेसवर हाईट किती मानतो? 0. पण जसं तुम्ही हाईटवर जाता तसं एअर कॉलमची हाईट कमी होत जाते.
तुम्ही हाईटवर चालात म्हणजेच ॲटमॉस्फिअर जिथं स्टार्ट व्हायला आहे तिथून एअर कॉलमची हाईट कमी होत जाणार आहे. म्हणून तुम्ही जसं उंच जाताल तसं तुम्ही हाईटवर जाताल तसं तुमच्यावरचं ॲटमॉस्फिअर प्रेशर कमी होतं. पहा, दिस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज ॲट द सरफेस ऑफ अर्थ. ते कुठलं असतं? सरफेस ऑफ अर्थ असतं, त्याचं आम्ही सी लेवल म्हणतो. अँड decrease as we go above the surface because height of air column decreases. आपल्या अर्थ सरफेसवरचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सगळ्यात जास्त असेल, पण जसं तुम्ही वर जाताल जसं तुम्ही हाईट वाढवताल तसं लिक्विड तुमच्या एअर कॉलमची हाईट कमी होते आणि त्यामुळं वर जाताना प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर देखील कमी होतं. काय म्हटलं पहा, दिस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज हाय. हाईट नाही ते हाय आहे, टी कट करा. दिस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज हाय ॲट द सरफेस ऑफ अर्थ दॅट इज सी लेवल. सी लेवलला हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सगळ्यात जास्त असतं. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे, डिक्रीजेस ॲज वी गो अबाव. आणि जसं आपण वर जाताल तसं हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी होतं बिकॉज हाईट ऑफ एअर कॉलम डिक्रीज. तुम्ही जर वर जाताल तर एअर कॉलमची हाईट कमी होईल आणि त्यामुळं हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर देखील कमी असेल. पण सगळ्यात जास्त ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कुठं असतं? अर्थच्या सरफेसवर असतं. पुढे, द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. महत्त्वाचा पॉईंट आहे. काय म्हटलं पहा प्लीज कॉन्सन्ट्रेटली. आपल्या वर जावं लागेल थोडंसं. हे जे खालचा पॉईंट आहे सगळ्यात शेवटचा लक्ष द्या मित्रांनो. द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. जे सी लेवलचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं ते सगळ्यात जास्त असतं, त्यालाच नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणतात. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पेज नंबर 6. द डेन्सिटी ऑफ एअर in the atmosphere decreases with height. Next important point, the density of air in the atmosphere decreases with height. हाईट सोबत एअरची डेन्सिटी कमी होत जाते कारण एअर त्या ठिकाणी रेअर होत जाते. जसं तुम्ही हाईट सरफेसवरनं वर जाताल, ॲज वी लीव द सरफेसला अपन सोडलं, सरफेस को छोड़कर हम जब ऊपर जाने लगते हैं तब एयर रेयर होती है. अगर एयर रेयर हो गई तो उसका वेट रेयर हो गया तो एटमॉस्फेरिक प्रेशर भी कम हो गया. द डेंसिटी ऑफ एयर इन द एटमॉस्फियर डिक्रीजेस विथ हाइट and becomes negligible beyond the height about 8 किलोमीटर. म्हणजे आपल्या एअरची जी डेन्सिटी आहे ती 8 किलोमीटरपर्यंत कमी होत जाते आणि 8 किलोमीटरच्या वर तर ती खूप कमी असते. म्हणजे ह्याचा अर्थ जेवढी डेन्सिटी वर जाताना कमी होईल तेवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशरही कमी होईल. म्हणून पुढचा पॉईंट दिला, सो दॅट हाईट ऑफ एअर कॉलम producing atmospheric pressure at sea level can be taken to be 8 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर निर्माण करणारी जी हाईट असते ती 8 किलोमीटरपर्यंतची असते. 8 किलोमीटरपर्यंतची जी एअर आहे ती खूप रेअर आहे, त्यामुळे ती प्रेशर एक्झर्ट करणार नाही आहे किंवा तिला आपण निग्लेक्ट केलं आहे. म्हणजे 8 किलोमीटरचाच एअर कॉलम तुमच्यावर प्रेशर एक्झर्ट करणार आहे ॲटमॉस्फिअरचं. म्हणजे जे काही तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात सी लेवलचं ते किती हाईटमुळं असतं? 8 किलोमीटरच्या हाईटमुळं असतं. ठीक आहे, म्हणजे आपण ॲटमॉस्फिअरची हाईट किती घेणार आहेत? 8 किलोमीटर. 8 किलोमीटरपर्यंतच एअर कॉलम तुमच्या अर्थवर प्रेशर एक्झर्ट करतं, ज्याला आम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. नेक्स्ट पॉईंट, द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक कोणाला म्हटलं प्रेशर? ॲटमॉस्फेरिक प्रेशर कोणाला म्हटलं? 8 किलोमीटरपर्यंतचा जो एअर कॉलम आहे तो जे काही प्रेशर एक्झर्ट करेल सरफेसवर त्याला म्हटलं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ज्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशर असतं त्याला आम्ही व्हॅक्यूम म्हणतो. पहा, द रिजन वेअर gas pressure is less than atmospheric pressure is called as
वैक्यूम। उस जगह को हम क्या कहेंगे, जिस जगह पे, जिस रीजन पे आप गैस का प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर से कम होगा उसे हम वैक्यूम कहेंगे। आज तक हमने वैक्यूम सुना था, लेकिन अभी वैक्यूम का अंडरस्टैंडिंग मिला कि जिस जगह में प्रेशर ऑफ गैस इज लेस देन एटमॉस्फेरिक प्रेशर उसको कहते हैं वैक्यूम। पुढे, when matter is not present, अभी नेक्स्ट और भी डीप डेफिनेशन देखो। when matter is not present, that is no atoms or molecules are present, then this region is called as perfect or absolute vacuum। जहाँ एक भी पार्टिकल नहीं मैटर का, उस जगह को हम क्या कहेंगे, परफेक्ट और एब्सोल्यूट वैक्यूम। तो दिस इज अबाउट एटमॉस्फेरिक प्रेशर एंड व्हाट इज मीन बाय वैक्यूम। अगर आपको ये पॉइंट नहीं समझ में आया तो ग्रुप पे आपको मेंशन करना है, मैं आई विल रिपीट दैट पॉइंट वंस अगेन। सो व्हाट इज द नेक्स्ट आर्टिकल? नेक्स्ट आर्टिकल इज एब्सोल्यूट प्रेशर एंड गेज प्रेशर। अभी एब्सोल्यूट प्रेशर क्या है देखो, दिस इज द टाइटल एब्सोल्यूट प्रेशर। उसमें एक फिगर है, व्हाट इज अ फिगर, सेट दॅट फिगरला नीट पहा सगळ्यांनी। एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये एक लिक्विड घेतलेलं आहे, ते वॉटर असेल किंवा कोणतंही लिक्विड असेल, आणि आतमध्ये एक कॉलम, एक सिलेंडर घेतलेलं आहे। सिलेंडरचं एक्सप्लेनेशन देतो। सिलेंडरचे दोन एज x1 आणि x2 ह्या दोन गोष्टी आहेत। ॲक्च्युली x1 ही बॉटमपासून वरच्या टॉपची हाईट आहे आणि x2 कंटेनरच्या बॉटमपासून या सिलेंडरच्या बॉटमची हाईट आहे। तर x1 आणि x2 ह्या बॉटमपासूनच्या दोन हाईट आहेत आणि सिलेंडरची हाईट h दिली आहे। आता नक्कीच hची किंमत तुम्ही जर माइंड लावला तर x1 मायनस x2 असेल। x1 म्हणजे बॉटम टू टॉप ऑफ सिलेंडरची हाईट आणि x2 म्हणजे बॉटम ऑफ कंटेनर टू बॉटम ऑफ सिलेंडरची हाईट आहे। तर टोटल सिलेंडरची हाईट जर आपल्याला काढायची असेल तर x1 मधून x2 मायनस करावं लागेल। सो व्हॉट इज द कन्सिडरेशन, पहा नीट। फिगरमध्ये काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे, F1, F2, mg, P1 आणि P2 हे पूर्ण कॉन्सन्ट्रेटली फिगर तुम्ही काढली असेल तुमच्या नोट्समध्ये। आता कन्सिडरेशन बघूया। आम्हाला ॲब्सोल्यूट प्रेशर काढायचं आहे आणि गेज प्रेशर काढायचं आहे। सो व्हॉट इज अ पॉईंट, फर्स्ट पॉईंट इन दॅट एक्सप्लेनेशन, कन्सिडर ए टँक फिल्ड विथ वॉटर। एक टँक आहे आणि त्या टँकमध्ये वॉटर आहे। and assume an imaginary cylinder of cross section area A। या ठिकाणी आम्हाला या कंटेनरमध्ये एक लिक्विडचा सिलेंडर घ्यायचा आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया A आहे अँड हाईट h ॲज शोन इन फिगर। फिगरमध्ये नीट पहा, तुम्ही जे कंटेनर घेतलं आहे ज्यामध्ये वॉटर आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक सिलेंडर गृहीत धरायचं आहे, इमॅजिनरी सिलेंडर गृहीत धरायचं आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया ए आहे आणि हाईट h आहे। नेक्स्ट, द हाईट ऑफ सिलेंडर h इज इक्वल टू, त्याची किंमत दिली आहे हाईटची x1 मायनस x2। आता x1 काय आहे, त्या सिलेंडरच्या टॉपची हाईट आहे आणि x2 बॉटमची हाईट आहे। मग या दोन हाईटचा जर डिफरन्स घेतला x1 मायनस x2, what is x1 x2, where x1 and x2 be the heights measured from reference point, that is next point कुठून x1 आणि x2 बॉटम ऑफ सिलेंडर, जे सिलेंडरचं बॉटम आहे त्या बॉटमपासून टॉपची हाईट x1 आहे आणि त्याच सिलेंडरच्या बॉटमची कंटेनरच्या बॉटमपासूनची हाईट x2 आहे। म्हणून या दोघांमधला डिफरन्स x1 मायनस x2 ही त्या सिलेंडरची हाईट आहे। So what is x1 and x2? x1 and x2 be the heights measured from reference point. Reference point म्हणजे काय, नेक्स्ट पेजवर या बॉटम ऑफ कंटेनर, म्हणजे कंटेनरच्या बॉटमपासून सिलेंडरच्या टॉप आणि बॉटमच्या हाईट x1 x2 आहेत, म्हणून त्यांचा डिफरन्स x1 मायनस x2 ही तुमच्या सिलेंडरची हाईट आहे। फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट 3 वर्टिकल फोर्सेस, या ठिकाणी आर दिले ती व्ही आहे। फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट 3 वर्टिकल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन इमॅजिनरी सिलेंडर। त्या इमॅजिनरी सिलेंडरवर 3 वर्टिकल फोर्स ॲक्ट होतात त्या लिक्विडकडून। 3 फोर्सच्या किमती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। नंबर 1
नंबर 1 का फोर्स देखो क्या है, फोर्स F1 एक्ट्स ऑन टॉप. नंबर 1 चा फोर्स है जो टॉपवर ॲक्ट होतो, टॉप ऑफ द सिलेंडर, अँड इट इज ड्यू टू द वेट ऑफ वॉटर अबाव द सिलेंडर. हा जो फोर्स F1 आहे तो सिलेंडरच्या टॉपवर ॲक्ट होतोय आणि तो कोणामुळे, सिलेंडरच्या वर असणाऱ्या लिक्विडमुळे. कारण काही पाणी सिलेंडरच्या वर आहे, काही पाणी सिलेंडरच्या खाली आहे. तर सिलेंडरच्या वर जे लिक्विड आहे, प्लीज लक्ष द्या, त्या लिक्विडमुळं जे फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स F1 तो सिलेंडरच्या टॉपवर ॲक्ट झालेला आहे. नंबर 2 फोर्स F2 ॲक्ट्स ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर. आता फोर्स F2 कुठला आहे, तो बॉटमवर ॲक्ट होणारा फोर्स आहे ऑफ सिलेंडर. सिलेंडरच्या बॉटमवर ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे F2 आहे, जो अपवर्ड डायरेक्शन आहे आणि तो कोणामुळे आहे, इज ड्यू टू द वेट ऑफ वॉटर बिलो द सिलेंडर. नीट लक्ष द्या मित्रांनो, हे जे काही तुम्ही सिलेंडर गृहीत धरलंय त्या सिलेंडरच्या टॉपवर जो फोर्स ॲक्ट होतो तो लिक्विडच्या वरच्या लिक्विडमुळं आहे आणि जो बॉटमवर ॲक्ट होणारा फोर्स आहे तो सिलेंडरच्या खालच्या लिक्विडमुळं ॲक्ट होणारा फोर्स आहे. नंबर 3 तिसरा जो फोर्स आहे सिलेंडरवर तो म्हणजे वेट ऑफ वॉटर एनक्लोज्ड बाय सिलेंडर विच इज वर्टिकली डाऊनवर्ड इन डायरेक्शन. आता हा जो सिलेंडरच्या आतमध्ये जे लिक्विड असेल त्या लिक्विडच्या वेटमुळं हा तिसरा फोर्स ॲक्ट होतो आहे, त्याला आम्ही वेट ऑफ वॉटर म्हटलं, एनक्लोज्ड बाय सिलेंडर, आणि ह्याची डायरेक्शन वर्टिकली डाऊनवर्ड आहे. ह्याचा अर्थ या ठिकाणी 2 फोर्स वर्टिकली डाऊनवर्ड आहेत. नंबर 1 वरच्या लिक्विडनं ॲक्ट केलेला फोर्स जो टॉपवर आहे आणि सिलेंडरच्या आतमधल्या लिक्विडनं ॲक्ट केलेला फोर्स जो वेटमुळं mgमुळं आहे. आणि खालच्या दिशेनं नीट लक्ष द्या, खालून जे लिक्विड फोर्स ॲक्ट करतं आहे F2 जो अपवर्ड डायरेक्शन आहे. आणि हे सगळं बॅलेन्सिंग आहे सगळं, म्हणजे वरून फ्रॉम अपवर्ड डायरेक्शन 2 फोर्स आहे, एक ड्यू टू द वेट ऑफ वॉटर इनसाइड द सिलेंडर अँड नंबर 2 लिक्विड अबाव द सिलेंडर. याच्यामुळं 2 फोर्स ॲक्ट झाले, F1 आणि वेट, आणि खालून मात्र एकच फोर्स आहे. पण जरी तो एक असला तरी तो वरच्या दोघांना बॅलन्स करणार आहे. पहा पुढे, एज द वाटर इज इन स्टैटिक इक्विलिब्रियम. आपको मालूम है कि वाटर जहाँ है वही है, वो वहाँ हिल रहा नहीं है कंटेनर का वाटर, यहाँ बैलेंस कंडीशन है. इसका मतलब हम समझना चाहिए हमें कि ऊपर की जो 2 फोर्स है F1 एंड mg वो दोनों, और नीचे का जो F2 फोर्स है ये बैलेंस कर रहे ईच अदर को, इसलिए वी कैन राइट F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. व्हाट इज F2? जो डाउनवर्ड से अपवर्ड फोर्स है वो F2 है, और जो अपवर्ड से डाउनवर्ड फोर्स है F1 आणि mg है. तो F1 प्लस mg और F2 ये बैलेंस कर रहे हैं क्योंकि लिक्विड स्टैटिक में है, लिक्विड इक्विलिब्रियम में है. नेक्स्ट इक्वेशन नंबर 1 मिला मुझे. लेट P1 एंड P2 द प्रेशर ऑफ लिक्विड एट टॉप एंड बॉटम ऑफ सिलेंडर रिस्पेक्टिवली. अभी यहाँ आपने इसके पहले जो हमारा पीरियड हुआ था वहाँ प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम निकाला था और वो हाइट पे डिपेंड था. तो यहाँ जो सिलेंडर आपने लिया है उसके टॉप की हाइट और बॉटम की हाइट डिफरेंट है. इसके वजह से यहाँ टॉप पे के जो प्रेशर है लिक्विड का और सिलेंडर का टॉप और सिलेंडर का बॉटम, इन दोनों सरफेस पे अलग अलग प्रेशर एक्स होगा. तो P1 ये टॉप का प्रेशर है और P2 ये सिलेंडर के बॉटम पे एक्ट होने वाला लिक्विड का प्रेशर है. तो 2 प्रेशर हमने एक यहाँ लिए हैं, बट वी हैव P इज इक्वल टू F अपॉन A. सबको मालूम है प्रेशर यानी फोर्स पर यूनिट एरिया, तो यहाँ F का फॉर्मूला होगा P इंटू A. तो P का फॉर्मूला F अपॉन A है. व्हाट इज F? फोर्स. व्हाट इज एरिया? तो प्रेशर F अपॉन A, तो F क्या हो गया? P इंटू A. तो यहाँ 2 फोर्स हैं, तो 2 फोर्स के फॉर्मूले क्या लिखने चाहिए? F2 का फॉर्मूला है P2 इंटू A, क्योंकि सिलेंडर का टॉप और बॉटम दोनों देखें तो फोर्स अलग अलग लिखे हैं हमने, लेकिन एरिया तो सेम है. तो प्रेशर अलग होगा, फोर्स अलग है तो प्रेशर अलग है. प्लीज़ F2 का फॉर्मूला क्या लिखेंगे आप? प्रेशर P2, क्योंकि वहाँ प्रेशर P2 है, जो बॉटम पे प्रेशर है वो P2 है और टॉप पे जो प्रेशर है P1 है. तो फोर्स अलग होंगे. F2 की वैल्यू P2 इंटू A और F1 की वैल्यू P1 इंटू A. लेकिन A क्यों सेम है? क्योंकि सिलेंडर का टॉप और बॉटम दोनों का एरिया सेम है.
सो F2 और F1 की वैल्यू मुझे मिली P2 इंटू ए एंड P1 इंटू ए. सो इक्वेशन 1 बिकम्स, अभी F2 F1 की वैल्यू इक्वेशन 1 में पुटअप करनी है. आपके सामने पूरा क्लियर इक्वेशन है. इक्वेशन 1 F2 इज इक्वल टू F1 प्लस mg, इक्विलिब्रियम कंडीशन है. यहाँ F2 की वैल्यू P2 इंटू ए है और F1 की वैल्यू P1 इंटू ए है. ये वैल्यूज पुटअप करो, आपको क्या मिलेगा? P2 इंटू ए इज इक्वल टू P1 इंटू ए प्लस mg. यस और नो? P2 इंटू ए इज इक्वल टू P1 इंटू ए प्लस mg. बट वी नो दैट मास इज इक्वल टू वॉल्यूम इंटू डेंसिटी. सबको मालूम है मास का फॉर्मूला वॉल्यूम इंटू डेंसिटी है. तो वॉल्यूम V इंटू डेंसिटी ऑफ लिक्विड रो होती है. अभी वॉल्यूम किसका है? यहाँ जो लिक्विड सिलेंडर है उसका वॉल्यूम है, क्योंकि यहाँ जो भी मास है उस लिक्विड कॉलम का मास है, तो उसका फॉर्मूला वॉल्यूम इंटू डेंसिटी रहेगा. और सिलेंड्रिकल यहाँ लिक्विड कॉलम है, सिलेंडर का वॉल्यूम होता है उसका एरिया, क्रॉस सेक्शन एरिया और उसकी हाइट. सो एरिया ए है और हाइट h है और डेंसिटी रो. तो मास की वैल्यू हो गई, मास कहाँ है? mg में जो मास है उसकी वैल्यू हमें रखनी है, इसलिए यहाँ हमने मास का फॉर्मूला वॉल्यूम इंटू डेंसिटी लिखा. वॉल्यूम का फॉर्मूला ए इंटू एच इंटू रो. लेकिन एच कितनी है यहाँ? एच यानी उस सिलेंडर की हाइट जो बॉटम से मेजर कर रहे हैं हम, x1 माइनस x2. x1 माइनस x2 ऊपर हमने देखा था कि हाइट की वैल्यू x1 माइनस x2 कैसे है. तो यहाँ a इंटू एच, x1 माइनस x2 इंटू रो. इट इज अ वैल्यू ऑफ मास. पुट दिस वैल्यू इन इक्वेशन नंबर 2. हमें इक्वेशन नंबर 2 में इस m की वैल्यू लिखनी है. तो नेक्स्ट पेज क्या होगा? इक्वेशन 2 बिकम्स, आपको समझ रहा होगा, दिस इज इट इज आइडियल वे टू अंडरस्टैंड द नोट्स. तो इक्वेशन 2 बिकम्स, क्या है इक्वेशन 2 में? यहाँ फोर्स का फॉर्मूला हमने P2 इंटू ए इज इक्वल टू P1 इंटू ए प्लस mg था. mg में m की वैल्यू अभी नीचे जो निकाली, a इंटू x1 माइनस x2 इंटू रो इंटू g. यहाँ रो यानी डेंसिटी है, तो P2 अभी एक कॉमन निकालने के बाद दोनों साइड से एक कॉमन निकालेंगे तो ए गेट्स कैंसिल होगा. तो P2 इज इक्वल टू फॉर्मूला मिलेगा P1 प्लस x1 माइनस x2 रो g. दिस इज द प्रेशर इनसाइड द लिक्विड. नीट लक्ष द्या मित्रांनो, काय आहे? दिस इज द प्रेशर इनसाइड द लिक्विड and as a function of depth below the liquid surface. आणि या ठिकाणी आपण डेप्थला, उंचीला, हाईटला गृहीत धरलेला आहे. x1 मायनस x2 ही हाईटवर आणि त्या हाईटवर हे प्रेशर डिपेंड आहे. P2 दिस इज द प्रेशर इनसाइड द लिक्विड. हे आहे प्रेशर इनसाइड द लिक्विड. ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा, ॲज द फंक्शन ऑफ डेप्थ बिलो द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या खालची हाईट या ठिकाणी महत्वाची आहे या फॉर्म्युल्यामध्ये. दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज अ फंक्शन ऑफ हाईट अबाउट द सी लेवल. ह्यालाच काय म्हणतात? दिस इज ऑल्सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज अ फंक्शन हाईट अबाउट द सी लेवल. या ठिकाणी हे प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर कधी म्हणता येईल याला? जर तुम्ही त्याच्या वरची हाईट घेतली तर. आणि याला प्रेशर इनसाइड द लिक्विड कधी म्हणता येईल? जर तुम्ही त्यात डेप्थ घेतली तर. डेप्थला गृहीत धरलं, इट इज अ प्रेशर इनसाइड द लिक्विड. जर वरच्या हाईटला गृहीत धरलं, म्हणजे त्या लिक्विड कॉलम जे आपण घेतलेलं आहे त्या वरचं ॲटमॉस्फेअर गृहीत धरलं तर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणू शकतो. पुढे दिस इज द फॉर्म्युला फॉर प्रेशर इनसाइड द लिक्विड म्हणा, किंवा काय म्हटलं मी? दिस इज द प्रेशर इनसाइड द लिक्विड, किंवा दिस इज ऑल्सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दोन्हीपैकी काही म्हणू शकता आपण त्याला, कारण इनसाइड द लिक्विड गृहीत धरलं तर ते डेप्थच्या लिक्विडचं प्रेशर झालं, आणि आउटसाइडची एअर गृहीत धरली तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर गृहीत झालं. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट शॉर्ट आर्टिकल आणखीन या ठिकाणी तुम्हाला लिहिलं आहे. पहा पुढचा पॉईंट. नाव टू फाइंड प्रेशर P ॲट डेप्थ H बिलो द लिक्विड सरफेस. आता आपल्याला लिक्विड सरफेसची जी डेप्थ H त्या ठिकाणचं जर प्रेशर काढायचं असेल तर काय करायचं पहा. नाव टू फाइंड प्रेशर P ॲट डेप्थ H
below the liquid surface, we have considered imaginary cylinder starting from surface of liquid as shown in figure. आतापर्यंत जे लिक्विडचं सिलेंडर घेतलं होतं ते इनसाइड द लिक्विड घेतलं होतं, पण ह्या सिलेंडरची जी टॉप आहे ते लिक्विडच्या सरफेसपासून स्टार्ट होत आहे. नीट लक्ष द्या. आय नोट हिअर, तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी ही जी आहे लिक्विडची स्टार्टिंग सरफेस आहे आणि तिथून आपण हे सिलेंडर गृहीत धरलेलं आहे. आणि याच्या आधी जी फिगर होती त्यामध्ये आपण इनसाइड द लिक्विड सिलेंडर गृहीत धरलं होतं. तर या ठिकाणी जे सिलेंडर आपल्याला घ्यायचं आहे ते लिक्विडच्या टॉप सरफेसपासून गृहीत धरायचं आहे, कारण आपला प्रेशर काढायचं आहे. पॉईंट काय होता पहा. नाव टू फाइंड प्रेशर पी ॲट डेप्थ एच, म्हणजे मला प्रेशर काढायचं आहे, पण कुठलं काढायचं आहे. ॲट डेप्थ एचवरचं प्रेशर काढायचं आहे. फिगरमध्ये पी दाखवलं आहे खालच्या बाजूला. खालचे जे बॉटम आहे सिलेंडरचं त्या ठिकाणचं प्रेशर आपल्याला काढायचं आहे. आणि त्यासाठी काय गृहीत धरायचं आहे. वी हॅव कन्सिडर इमॅजिनरी सिलेंडर स्टार्टिंग फ्रॉम सरफेस ऑफ लिक्विड ॲज शोन इन फिगर. लिक्विडच्या सरफेसपासून टॉप सरफेसपासून आपला सिलेंडर गृहीत धरायचं आहे. वी हॅव टू कन्सिडर द सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम फ्रॉम द टॉप सरफेस ऑफ लिक्विड हिअर. या ठिकाणी जे सिलेंडर गृहीत धरले त्याची पण हाईट एच आहे आणि जे वरच्या टॉपचं प्रेशर P0 घेतलं आहे आणि जे आपला प्रेशर काढायचं आहे बॉटमवरचं एच हाईटवरचं, म्हणजे एच हाईटच्या बिलोचं प्रेशर आम्हाला काढायचं आहे. आणि ते प्रेशर काढण्यासाठी लेट P0 बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट टॉप सरफेस ॲट x1. टॉप सरफेस म्हणजे कुठलं. x1वरचं प्रेशर आपण या ठिकाणी P0 मानलं आहे, जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. आणि जे आपल्याला काढायचं आहे ते x2 पॉईंटमधलं प्रेशर काढायचं आहे, ज्याची डेप्थ एच आहे. म्हणजे एच डेप्थवरचं प्रेशर आपल्याला काढायचं आहे, ज्याची किंमत आपण P मानलेली. पहा, पुट इन इक्वेशन 3. आपण जे इक्वेशन 3 काढलंय त्यामध्ये P2 इनसाइड द प्रेशर होतं, तर आपण आता इनसाइड द लिक्विड प्रेशर होतं त्या ठिकाणी आपण P किंमत ठेवणार आहेत, कारण आम्हाला इनसाइडचं परंतु एच हाईटवरचं प्रेशर काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी P हे आमचं काय आहे. इनसाइडचं प्रेशर झालं. P0 हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. रो जी ही आपली व्हॅल्यू ऑलरेडी होती. आणि या ठिकाणी जी हाईट आपण मोजली होती ती हाईट आपला बॉटम टू बॉटम घ्यायची आहे. म्हणजे कंटेनरच्या बॉटमपासून ते सिलेंडरच्या बॉटमपर्यंतची हाईट आम्हाला गृहीत धरायची. आम्हाला डेप्थ या ठिकाणी गृहीत धरायची आहे. तर या ठिकाणी x1 म्हणजे काय. हाईट ऑफ दॅट सिलेंडर फ्रॉम बॉटम किती आहे. कुठली हाईट घ्यायची मला बॉटमची, ती नक्की 0 असेल. आणि मायनस x2 म्हणजे काय. x2 म्हणजे आपण उलट चाललोत मित्रांनो, लक्ष द्या. आपल्या डेप्थवर जायचं आहे आणि डेप्थवरची हाईट मायनस असते. मायनस एच आपण खाली चाललो, वर जात नाही आहेत. मायनस एच ही झाली x2 पॉईंटची हाईट. सो x1ची किंमत 0 मानूया. x1 म्हणजे काय. जिथून आपला हाईट मोजायची आहे म्हणजे डेप्थ मोजायची आहे, मग त्याची हाईट आपण 0 मानली. आणि जिथं आपल्याला जायचं आहे खाली बॉटमला x2 त्याची किंमत आहे मायनस एच. सो 0 मायनस एच, तर ह्याची किंमत होते प्लस एच. सो P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. हा जो P आहे, व्हॉट इज दॅट. P इज प्रेशर ॲट डेप्थ एच. एच डेप्थवरचं प्रेशर आहे. x2 त्या ठिकाणची हाईट आहे आणि ती हाईट नक्कीच एच आहे. ॲक्च्युली ती हाईट नाही तर डेप्थ आहे. आणि डेप्थ हाईट असली असती तर प्लस एच घेतलं असतं, पण ती डेप्थ असल्यामुळे आपण त्याला मायनस एच घेतलं आहे. आणि मोजायचं कुठून आपल्याला, तर ॲट द टॉपला आपण करस्पॉन्डिंग पॉईंट म्हणणार आहेत. मग टॉपपासून जर डिस्टन्स मोजायचं आहे तर टॉपपासून टॉपची हाईट 0 झाली, हो नाही. म्हणजे टॉपपासून टॉपची डेप्थ 0 झाली आणि टॉपपासून x2ची डेप्थ मायनस एच. तर 0 मायनस एच समजून घ्या थोडंसं प्लीज. या ठिकाणी P इज इक्वल टू P0 प्लस एच आर रो जी या ठिकाणी आलेलं आहे. नोट काय दिली पाहता आणि जर अबाव द लिक्विड सरफेस तुम्ही घेतलं त्या ठिकाणी प्लसच्या विजिटेमध्ये मायनस येणार आहे. म्हणून P इज इक्वल टू P0 मायनस डी म्हणजे डेप्थ आहे. त्या ठिकाणी रो इंटू एच रो जी आहे, पण कुठं इन इयर असेल ते
प्लीज लक्ष द्या. त्या ठिकाणी आपल्याला डेप्थ घ्यावं लागेल आणि या ठिकाणी आपण हाईट घेतलेली आहे. जर आपण प्रेशर अबाव द सिलेंडर काढलं तर ते प्रेशर P इज इक्वल टू P0 मायनस असेल. पण आम्हाला इथं बॉटमवरचं प्रेशर काढायचं आहे, बिलो द लिक्विड काढायचं आहे. त्यामुळे प्रेशरचा फॉर्म्युला आला आहे P इज इक्वल टू P0 प्लस H रो G. दिस इज द टोटल प्रेशर ॲट डेप्थ H. काय म्हटलं पहा, ॲट डेप्थ H डेप्थवरचं प्रेशर आहे विच इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट प्रेशर अँड विच इज द सम ऑफ कोणाच्या बेरजे एवढं आहे. नंबर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 ऑन द लिक्विड सरफेस. या ठिकाणी P0 म्हणजे लिक्विड सरफेसवरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्या, आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड H रो G. हे आपण याच्या आधी जे कालच्या पिरियडमध्ये आर्टिकल काढलं होतं. H रो G काय आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विडमुळं ॲक्ट होणारं प्रेशर आहे H रो G, आणि P0 हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि या दोघांच्या बेरजे एवढं हे P प्रेशर आहे, त्याला आपण काय म्हणतो, दिस इज द टोटल प्रेशर ॲट डेप्थ H डेप्थवरचं हे टोटल प्रेशर आहे जे P0 आणि H रो G ह्या दोघांच्या बेरजे एवढं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे एक्सप्रेशन कळलं असेल. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय आहे पहा, बाय अबाव एक्सप्रेशन वी कॅन राईट P मायनस P0 इज इक्वल टू H रो G. जर आपण तिकडल्या P0ला इकडं आणलं तर P मायनस P0 इज इक्वल टू H रो G असं येईल. दिस डिफरन्स इज द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. हे जे काय डिफरन्स काढला आपण कशामधला, ॲब्सोल्यूट प्रेशरमधलं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर कुठलं होतं, ते डेप्थ Hवरचं होतं, आणि P0 काय होतं, दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर यातल्या डिफरन्सलाच म्हणायचं गेज प्रेशर, आणि ते असेल H रो G. काय असेल, H रो G. सो दिस इज अबाउट द 2 आर्टिकल्स. यानंतर तुम्ही एकदा आणखीन त्या नोट्सची रिव्हिजन करू शकतात. या रिव्हिजनमध्ये आपण आज जे काय बघितलं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं, त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशरची काही माहिती होती, नंतर ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स आपण घेतलेत. थोडीशी अंडरस्टँडिंग वर्कआउट तुम्हाला करावं लागेल, पण झूम मिटिंगच्या डिस्टर्बन्समुळं ही आपण पद्धत काढलेली आहे. जरी काही मुलांना समजत नसेल त्यांनी क्लिअर करा. यानंतर आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. इट इज अ लास्ट पॉईंट इन दॅट बंच ऑफ नोट्स. हे जे काय आम्ही तुम्हाला बंच पाठवला नोट्सचा ह्यातला हा शेवटचा पॉईंट, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. एकदम सिम्पल आहे. आधी मित्रांनो फिगरकडे बघा. या फिगरमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे तुम्हाला भांडे दाखवलेत जे एकाच ट्यूबनं जोडलेले आहेत, त्यामध्ये जी लिक्विडची हाईट आहे ती हाईट सेम आहे. यस ऑर नो, द हाईट ऑफ लिक्विड, या ठिकाणची जी लिक्विडची हाईट आहे ती लिक्विडची हाईट त्या ठिकाणी सर्वांना सेम दाखवली आहे. हे तुम्हाला दिसत असतील. यस ऑर नो, द हाईट ऑफ लिक्विड इनसाइड द ईच अँड एव्हरी शेप इज सेम. आणि या ठिकाणी आम्हाला तेच हे जे पॅराडॉक्स सांगतं आहे हे थोडंसं कोड्यासारखं आहे. न समजणारे जे गुंजन आहे, आयडिया काय आहे, तर तुम्हाला वाटेल या ठिकाणी जे C नावाचं भांडं आहे त्या C नावाचं भांडं ची जे पाण्याचं स्वरूप आहे, लिक्विडचं जे अमाऊंट आहे ते खूप जास्त आहे, मग त्यांनी जास्त प्रेशर एक्झर्ट केलं पाहिजे. त्याबरोबर सगळ्यात कमी हे जे मधलं B नावाचं भांडं आहे त्यातली जी विड्थ ती खूप कमी आहे, त्यामुळे त्यांनी प्रेशर कमी एक्झर्ट केलं पाहिजे. हे आपण जे इमॅजिनेशन करणार आहेत या इमॅजिनेशनपेक्षा या ठिकाणी वेगळंच काहीतरी आहे, म्हणून याला आम्ही हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हटलेलं आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट मित्रांनो, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा. तर कन्सिडरेशन काय पाहूया आपण. कन्सिडर अन इंटरकनेक्टेड व्हेसल अरेंजमेंट ॲज शोन इन फिगर. या ठिकाणी एक इंटरकनेक्टेड व्हेसल्स आहेत जे वेगवेगळ्या आकाराचे तुम्हाला दिसायला आहेत. A, B, C आणि D असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत. वेन ए लिक्विड इज पोर्ड म्हणजे भरणे, त्यामध्ये लिक्विड भरलं आपण. वेन ए लिक्विड इज पोर्ड इन एनी वन ऑफ द व्हेसल, कोणत्या एका व्हेसलमध्ये जर लिक्विड आपण त्यात भरलं, इट इज नोटीस दॅट द लेवल ऑफ लिक्विड इन ऑल ऑफ द व्हेसल बिकम्स इक्वल. म्हणजेच ह्याचा अर्थ त्यातलं तुम्ही कोणत्याही एका
व्हेसलमध्ये जर पाणी भरलं, लिक्विड भरलं, तर तुम्हाला असं दिसू येईल की सगळ्याच भांड्यांमधलं जी लिक्विड कॉलमची हाईट असेल ती सेम झालेली असेल, सगळीकडे इक्वली पाणी डिस्ट्रीब्यूट होईल. दिस puzzling observation is called as hydrostatic paradox. थोडं लक्ष द्या मित्रांनो. तुम्हाला असं वाटेल की जर एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलं तर कोणत्या भांड्यात कमी पाणी जाईल, कोणत्या भांड्यामध्ये कमी लेवलनं पाणी जाईल, कोणत्या भांड्यात जास्त लेवलनं पाणी जाईल. या ठिकाणी लेवल महत्त्वाची, अमाऊंट ऑफ वॉटर महत्त्वाचं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये लिक्विड टाकतात त्यावेळेस सगळ्याच व्हेसल्समधली जी लिक्विडची हाईट आहे ती सेम होते. असं कसं काय, हा प्रश्नाचं मी नाव दिलं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. काय होऊ शकतं. वन कॅन फील दॅट प्रेशर ऑफ बेस ऑफ व्हेसल C be more than that of base of vessel B, and so liquid from vessel C can rise into vessel B. काय म्हणते पहा, हा पॉईंट थोडा पझलिंग आहे. आपलं वाटण म्हणतात आहे, कोणाला असा विचार येऊ शकतो काय की प्रेशर ऑफ द बेस ऑफ व्हेसल C, व्हेसल Cचा जो बेस आहे त्याची जी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे बेसचा तो खूप कमी आहे. आणि त्यामुळं काय म्हणलं, वन कॅन फील दॅट प्रेशर ऑफ बेस ऑफ व्हेसल C बी मोर दॅन, तिथलं प्रेशर जास्त असेल का, तिथला एरिया कमी आहे त्यामुळे तिथलं प्रेशर लिक्विडचं जास्त असेल असं एखाद्याला वाटेल. आणि त्यामुळं तिकडून लिक्विड काय होईल, लिक्विडचे प्रेशर आहे ते हाय प्रेशरनं लिक्विड कोणाकडे जाईल, बीकडं, कारण बीचा बेस थोडासा वाईड आहे. बीचा एरिया जो आहे बेसचा तो जास्त आहे आणि सीचा एरिया कमी आहे. त्यामुळे कोणाला काय वाटेल, एरिया कमी असल्यामुळे तिथं प्रेशर जास्त असेल आणि बीचा एरिया जास्त आहे त्यामुळे तिथलं प्रेशर कमी असेल असं आपण म्हणू शकतो. असं आपला अंदाज असेल. पण पुढे काय म्हणताय, काय वन कॅन फील दॅट प्रेशर ऑफ बेस ऑफ व्हेसल C बी मोर दॅन दॅट ऑफ बेस ऑफ व्हेसल B, and so liquid from vessel C can rise into vessel B. त्यामुळे असं वाटेल आपला की C कडनं लिक्विड B कडे जाईल. but it is never observed because equation of pressure of liquid column P is equal to H rho G tells that pressure of liquid at any point depends upon height of liquid column and not depends upon the shape of vessel. आपल्या याच्या आधी शिकवलं मी, एरिया किंवा शेपवर प्रेशर इनसाइड द लिक्विड डिपेंड नाही आहे तर ते हाईटवर डिपेंड आहे. आणि जर या ठिकाणी सगळ्याच लिक्विड व्हेसलमधली लिक्विड कॉलमची हाईट सेम असेल तर सगळ्यांचं प्रेशर नक्कीच सेम असेल. त्यामुळं C कडून B कडे लिक्विड सरकणार नाही. पण इनिशियली ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस Cच्या व्हेसलचा एरिया तुम्हाला कमी दिसतोय म्हणजे त्या ठिकाणचं प्रेशर जास्त असेल आणि Bचा एरिया जास्त दिसतोय तिथलं प्रेशर कमी असेल. त्यामुळे तुम्ही असं म्हणता कि C कडनं लिक्विड C वेसल से लिक्विड B वेसल की तरफ मूव होगा, लेकिन ऐसा नहीं हो सकता क्योंकि एज वी सी प्रेशर इनसाइड द लिक्विड का फॉर्मूला H rho G है, जिसमें हमें समझ रहा है कि प्रेशर इनसाइड द लिक्विड डिपेंड्स अपॉन, नॉट डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ दैट वेसल, शेप ऑफ दैट वेसल, बट इट डिपेंड्स अपॉन हाइट ऑफ दैट लिक्विड कॉलम एंड डेंसिटी. अभी लिक्विड तो सेम है सब तरफ का तो डेंसिटी सेम होगी और यहाँ हाइट भी सेम है तो सब तरफ का सब वेसल का जो प्रेशर है सेम होगा. भले उनका नीचे का जो एरिया है अलग है, शेप अलग है, लेकिन उनके लिक्विड कॉलम की हाइट सेम होने के कारण, लिक्विड की डेंसिटी सेम होने के कारण ईच एंड एवरी वेसल के लिक्विड का प्रेशर सेम है. ये लास्ट पॉइंट हमने अंडरस्टैंड किया. इसके बाद in above case height of liquid column for each vessel is same, hence pressure of liquid column in each vessel is same and the system is in equilibrium. So system इन सब की वजह से सब वेसल की हाइट ऑफ लिक्विड कॉलम सेम है, उनका शेप अलग है, उनका लिक्विड का अमाउंट अलग है. ये क्वेश्चन डिफरेंट है, लेकिन लिक्विड का प्रेशर कितना होगा किस पे डिपेंड है, तो हाइट ऑफ लिक्विड कॉलम और डेंसिटी. और इन सेम सब वेसल में सेम लिक्विड है यानी डेंसिटी सेम है और हाइट भी सेम है. इसकी वजह से हर एक वेसल का लिक्विड प्रेशर सेम होगा.
और इसी पजलिंग ऑब्जर्वेशन को कहेंगे हम हाइड्रोस्टैटिक पैराडॉक्स। तो फ्रेंड्स, अभी तक के जितने भी हमने आर्टिकल्स लिए आज के, वो समझ में आए होंगे। ऐसी अपेक्षा सबसे है, ऐसा फील मैं करूँगा। ऐसे एक्सेप्ट मेरा जो एक्सेप्शन है कि मुझे ऐसा लग रहा है कि कहाँ तो भी डिस्टर्ब कोई स्टूडेंट होगा, तो कोई एक्सेप्शन स्टूडेंट होगा कि जिनको ये सिस्टम समझ में नहीं आ रही, तो उन्हें प्लीज़ मुझे कॉल करो। मैं आपको ईच एंड एवरी आर्टिकल का अंडरस्टैंडिंग दूंगा। व्हाट्सएप ग्रुप के रिप्लाई दो कि ये जो सिस्टम है, हमने जो ये स्क्रीन रिकॉर्डिंग की न्यू आइडिया फॉलो किया है, वो अगर अंडरस्टैंडिंग नहीं होगा तो हम अलग से और भी आइडियाज़ ढूंढेंगे, सर्च करेंगे, जिसके वजह से आपको अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग होगा। लेकिन मुझे तो थ्योरेटिकल आर्टिकल के लिए ये सिस्टम अच्छी लग रही है फिर भी, लेकिन आपका काम क्या है, इट इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट। हमारी जो सिस्टम क्या है कि मैंने कल आपको नोट्स भेजे थे, आपको ये नोट्स लिख के लेने थे नोटबुक में, उनके अंडरस्टैंडिंग नहीं करनी थी, लेकिन सिर्फ स्पेलिंग मिस्टेक के साथ क्लियर करके आपको नोट्स लिखने थे। और आज जो भी मैं अंडरस्टैंडिंग दूंगा, उस अंडरस्टैंडिंग के टाइम आपको आपने लिखे नोट्स लेके बैठने का था। और इस नोट्स का जो भी मिस्टेक्स है, यहाँ के जो भी डिस्टर्बेंसेस है, उनको क्लियर करके आपको आपके नोट्स को क्लियर करना था। फिर भी अभी जिसने नोट्स नहीं लिखे, और नोट्स लिख के बैठना इम्पोर्टेंट है। अभी नेक्स्ट पीरियड के नोट्स में आज नहीं तो कल भेजूंगा। हर दिन मैं 2 पेजेस और दो पेजेस एंड 2 आर्टिकल्स आपको भेजूंगा, और उसकी अंडरस्टैंडिंग देने की कोशिश करूंगा। प्लीज़ आपका बहुत इट इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट टू दैट, योर कॉन्सेंट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टेंट। और पीरियड होने के बाद आपका हार्डवर्क इम्पॉर्टेंट है। अंडरस्टैंडिंग होने के बाद आपको ये जो भी आर्टिकल हमने लिए वो 3-4 बार लिख के उसकी प्रैक्टिस घर पे करनी है। आपके पास टाइम बहुत है, आप घर पे बैठे हैं, सिर्फ हमें 2 या 3 पीरियड हो रहे हैं दिन में, जूम पीरियड हो रहे हैं, रिकॉर्डिंग के पीरियड हो रहे हैं। तो जितने भी पीरियड आप फॉलो कर रहे हैं उनका स्टडी करना है कंपलसरी। प्लीज़, इट इज़ मोस्ट इम्पोर्टेंट। और इसके बाद जो नोट्स होंगे मैं भेजूंगा, स्क्रीन रिकॉर्डिंग होगी भेजूंगा। लेकिन इस स्क्रीन रिकॉर्डिंग के बाद आपको इन आर्टिकल को स्टडी करना है। आपको मुझे विश्वास है कि ये जिस सिस्टम है ये समझ में आई होगी। बेस्ट ऑफ लक फॉर योर स्टडी। इसके बाद का जो पीरियड होगा वो कल आपको रिटर्न नोट्स आपको मिलेंगे सुबह में, और शाम में इसके अंडरस्टैंडिंग मिलेगी। जय हिंद।